नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि तासनतास कुरकुरीत राहणारी आषाढ विशेष खमंग अशी बटाटा पुरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 10 ते 15 पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला मध्यम साईजचे 2 बटाटे लागणार आहेत। तुमच्याकडे जर एक मोठा असेल तर तो वापरला तरीही चालेल। माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी मध्यम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत। छान असे मऊसूत उकडून घेतलेले आहेत आणि किसणीने किसून घ्या, त्यामुळे बटाट्यामध्ये अजिबात गाठी राहणार नाहीत आणि बटाटा एकसारखा संपूर्ण पिठामध्ये छान असा मिक्स होईल। तर अशा पद्धतीने मी हा बटाटा किसून घेतलेला आहे। आता एक छोटंसं वाटण करून घेऊयात। त्याकरता इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पाणी न घालता याची भरड तयार करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालूया 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ। ज्वारीच्या पिठामुळे पुऱ्या छान खमंग आणि खुसखुशीत होतात। अर्धी वाटी बेसन पीठ, 1 चमचा धनापूड घालायचे आहे, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा कस्तुरी मेथी, पाव चमचा हळद। हळद जास्त प्रमाणात घालायची नाही, कारण हळद जास्त घातली तर ती पटकन करपल्यासारखी होते आणि मग पुऱ्यांना रंगही चांगला येणार नाही। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता काय करूया, घेतलेले सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊयात आणि बटाटाही पिठाला व्यवस्थित असा चोळून घेऊयात। यामुळे बटाटा एका ठिकाणी न राहता पिठामध्ये अगदी व्यवस्थित असा एकसारखा पसरला जाईल आणि मिक्स होईल। बटाट्यामुळे पुरीला स्वाद खूप छान येतो आणि खमंगपणा सुद्धा येतो। संपूर्ण जिन्नस असे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर 2 चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन देखील घालायचं आहे। पीठ अगदी हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन पिठाला जेव्हा सगळीकडून एकसारखं असं लागलं जातं तेव्हा कुठलाही पदार्थ एकसारखा असा तळला जातो आणि खुसखुशीत होतो। तर हे तेल जे आहे ते सगळं आपण पिठाला लावून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार अगदी थोडं थोडं करत पाणी घालून शक्य तेवढा घटसर असा पिठाचा पण मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। शक्य तेवढा घट्ट परंतु मऊसूत असा गोळा इथे मी मळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। लगेचच आता याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात, कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातले, बटाटा घातलाय, तर पीठ जास्त वेळ जर ठेवलं तर याला पाणी देखील सुटू शकतं। पटकन पुऱ्या आपण लाटून घेऊयात। साधारण काय करायचं आहे, छोटा लिंबवा एवढा उंडा आपण इथं घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, कोरड्या पिठामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे। पीठ लावलं की सहज लाटता येतात, कारण आपण पीठ सुद्धा छान घट्ट असं मळून घेतलेलं आहे। दोन्ही साईडने आता अलटून पलटून या पुऱ्या लाटायच्या आहेत। जास्तही जाड ठेवायच्या नाहीत किंवा जास्तही पातळ लाटायच्या नाहीत। एकाच वेळी 5 ते 6 पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत। एकाच वेळी खूप जास्त पुऱ्या करायच्या नाहीत, 5-6 पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, कारण ज्वारी आहे मग त्या पुऱ्या काय होतात, सुकल्यासारख्या होऊ शकतात। त्यामुळे 5-6 लाटून तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत। आता लगेचच काय करूया, आपण या पुऱ्या तळून घेऊयात। आता पुऱ्या तळताना महत्त्वाच्या 2 टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत। तेल प्रथम गरम करून घ्यायचं आहे। गरम झाल्यानंतर पुरी सोडायची। पुरी तेलात सोडल्यानंतर जोपर्यंत ती तळून वर येत नाही तोपर्यंत तिला अजिबात झाऱ्या लावायचा नाही। पुरी तेलामध्ये सेट झाली, हलकी फुलकी तळली गेली की मग पलटवून घेऊ शकता। दोन्ही साईडने जोपर्यंत खमंग अशी भाजत नाही, रंग सुरेख येत नाही तोपर्यंत छान अशी ती पुरी तळून घ्यायची आहे। व्यवस्थित असं तेल नितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुरी बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा मस्त अशी मी ही खमंग आणि सुरेख असा रंग आलेली पुरी मी इथे तळून घेतलेली आहे। तेल छान असं नितळून घेतल्यानंतर ती मी एका ट्रेमध्ये काढून घेत आहे।
तर अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण अशा पुऱ्या तळून घेऊयात. खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या मुलांच्या डब्याकरता प्रवासामध्ये देखील तुम्ही वापरू शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा चहासोबत या पुऱ्या एकदम भारी लागतात. तुम्ही बघू शकता पुऱ्या छान अशा फुलत आहेत. खूप छान असा सुरेख या पुऱ्यांना रंग आलेला आहे. आजची ही आषाढी विशेष रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा आणि स्वादिष्ट खा.